अंबरनाथ पालिकेच्या एकूण 17 शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जर पाहिली तर ती 1700 आहे आणि ही पटसंख्या शाळेच्या मानानं किंवा शाळांच्या मानानं खूप कमी आहे आणि म्हणूनच यावर्षी 17 शाळेतील एकूण 92 शिक्षकांनी पटसंख्या नोंदणी अभियानामध्ये सहभाग घेतलाय आणि या अभियानांतर्गत अंबरनाथ शहरामध्ये प्रत्येक शाळेच्या परिसरात जाऊन पालकांना आणि विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं जातंय आणि शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित केलं जातंय। शाळेच्या पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांचा सर्वे। अंबरनाथ पालिका शिक्षण विभागाची मोहीम। घरोघरी जाऊन पटसंख्या वाढवण्याचा प्रयत्न। इंग्रजी शाळेच्या सुळसुळाटामुळे पालिकेच्या मराठी शाळेच्या पटसंख्येत मोठी घट झाली आहे। याची दखल घेऊन 10 एप्रिल पासून अंबरनाथ नगर परिषदेच्या शिक्षण विभागानं पटसंख्या नोंदणी अभियानाची सुरुवात केली आहे। यात पालिकेच्या 17 शाळांतील 92 शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सकाळी 8 वाजता शाळेत हे सर्व शिक्षक एकत्र येऊन प्रभागात जातात। प्रभागात असलेली मुलं आणि त्यांच्या पालकांची थेट भेट घेऊन शाळेबद्दल समजावून सांगतात। सर्कस मैदानात असलेल्या झोपडपट्टीत प्रत्येक घरात जाऊन या शिक्षकांनी सर्वे केला। या झोपडपट्टीत साधारणतः 530 कुटुंबातील 82 मुलं या शाळेत शिकतायत। 92 शिक्षकांचा सहभाग आहे आणि सन्माननीय आमचे मुख्याधिकारी देविदास पवार साहेब आणि सन्माननीय आमचे प्रशासन अधिकारी मंदाडे साहेब यांची प्रेरणा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्वे चालू आहे आणि सर्व शिक्षकांचं स्वतः स्वयंस्फूर्तीने सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक या सर्वेमध्ये स्वतः तो सर्वे पटनोंदणीचा करतात। इतर शाळांच्या शिक्षकांसारखा प्रयत्न करायला पाहिजे आणि नगरपालिका शाळांमध्ये भरपूर देण्यासारखं आहे, पण पालकांना त्याची माहिती नाही आणि जर का पालकांना त्याची माहिती झाली तर नक्कीच फरक पडेल ना, आपली पटसंख्या सुद्धा वाढेल। आमची परिस्थिती नसल्यानेच आम्ही आमच्या मुलांना शासकीय शाळेत दाखल केलं, कारण आमच्या मुलांना गणवेश, पोषक आहार आणि शिक्षण सामुग्री मिळते असं पालकांनी सांगितलं। तर आम्हाला असं वाटतं की आम्ही भिक्षा मागल्याशिवाय मुलांनी भिक्षा मागू नये, मुलांना शिक्षण चांगले मिळावं। काही आमची मुलं आता लोकल बोर्ड शाळेमध्ये शिक्षक जातात, शाळेत जातात, तर बरीच मुलांना चांगले मुलांना खावं मिळतात। लोकल बोर्ड शाळेचे शिक्षक चांगले आहेत, स्टाफ चांगला आहे। दुसरीकडे आम्ही शाळेत गेलो आणि शाळेतील परिस्थितीचा आढावा घेतला। शाळेला जरी सुट्टी असली तरी काही मुलं शाळेत येऊन हजेरी लावत होते। शाळेत आम्हाला संगणक, डिजिटल बोर्ड, त्याचबरोबर मूलभूत सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। इथं डिजिटल शाळा आहे, आमच्यासाठी बाथरूम आहे, क्लास आहे, तिथं सर्व फॅन, लाईट, अजून फळं आहे, टीचर आम्हाला चांगलं शिकवतात। मला या शाळेत का आवडतं कारण की या शाळेमध्ये आम्हाला सर्व मोफत मिळतं। आम्हाला ड्रेस भेटतं, बूट भेटतं, बॅग भेटतं, पेन्सिल, रबर सर्व काही भेटतं, म्हणून मला या शाळेमध्ये यायचं आवडतं। इंग्रजी शाळेत मुलांचा आणि पालकांचा कल वाढल्यामुळे मराठी शाळेत मुलांची पटसंख्या घटली आहे। गेल्या 7 ते 8 वर्षापासून ही पटसंख्या कमी होते। शासकीय योजनांची, सुविधांची माहिती पालकांना नाहीये, म्हणून पालक आपल्या मुलांना पालिकेच्या शाळेत टाकत नाहीयेत। त्यासाठीच पालिका शाळेतील सर्व प्रकारच्या योजनांची माहिती आम्ही पालकांना देत असल्याचं शिक्षण अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। तर मला नक्कीच खात्री आहे की ही माहिती पालकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही कमी पडलो होतो, तर ते यावर्षी आम्ही चांगल्या प्रकारे केलेलं आहे। तर नक्कीच यावर्षी पटसंख्या वाढेल, पालकांचा विश्वास शाळांवर बसेल। मराठी शाळांमध्ये सर्व अद्ययावत सुविधा मिळत असल्यानं पालक समाधानी आहेत। त्यात आता प्रशासनाच्या या प्रयत्नानं जे पालक आपल्या पाल्यांना मराठीऐवजी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत टाकण्याचा कल असतो त्या सर्वांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न या मोहिमेअंतर्गत होतोय। अजय शर्मा, TV9 मराठी, अंबरनाथ।